गुणत्रय विभाग योग ज्ञानेश्वरी अध्याय 14 श्लोक क्रमांक 6 आणि त्यातील शेवटच्या काही ओव्यांचा आपण विचार करत होतो. तीन गुणांचा विचार येथे चालू आहे. सत्वगुणाचा विचार आपण जेव्हा करत होतो तेव्हा सत्वगुण हा तीन गुणांच्या मध्ये, पण सत्व हा रज आणि तम ह्या दोन गुणांच्या पेक्षा श्रेष्ठ मानला. पण श्रेष्ठ जरी मानला असला तरी तो सत्वगुण सुद्धा स्वरूप स्थितीमध्ये जाण्यासाठी प्रतिबंध करणारा आहे. आणि मग हा सत्वगुण बंध कसा निर्माण करतो यासाठीचा विचार आपण पाहिला की तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. सत्वगुण हा अतिशय शुद्ध, म्हणजे कोणत्याही प्रकारचा मल नाही, दोष नाही, असा निर्मल असल्यामुळे तो प्रकाशक आहे. सगळ्या गोष्टींचं प्रकाशन म्हणजे ज्ञान करून देतो. चैतन्यचं प्रतिबिंब ग्रहण करण्याची क्षमता सत्वगुणामध्ये. ज्ञानाची उत्पत्ती सत्वात संजायते ज्ञानम, आणि दुःखरहित असणाऱ्या सुखाची अभिव्यक्तीचं सत्वगुण एक साधन आहे. म्हणून अर्जुनाला उपदेश करताना हे अनघ या शब्दाचा प्रयोग करून सुखाच्या संगतीने किंवा सुखाच्या आसक्तीने मी सुखी आहे अशा प्रकारच्या अभिव्यक्तीने सत्वगुण बंधनामध्ये घालतो. ज्ञान संघाने किंवा ज्ञानाच्या आसक्तीने मी ज्ञानवान आहे, मी ज्ञानी आहे, अशा प्रकारचं विधान करणं म्हणजे सत्वगुणाने बद्ध झाल्याचंच ते लक्षण आहे. जैसा मृग खुडके, जसा हरिण, मृग म्हणजे हरिण जसं पाशामध्ये अडकला जातो तसं जीव हा सत्वगुणाच्या पाशामध्ये अडकला जातो. आणि मग तो ज्ञानाने गर्विष्ठ होतो, विद्वत्तेने तो लाथा झाडतो. म्हणजे आपण जाणीवेची खुरखुडी आपण त्या पशुप्रमाणे सारखं तो माती, तो पशु शिंगा आणि पायाने उडवत असतो, तसं मला हे ज्ञान आहे, हे ग्रंथ झाले आहेत, अशा स्वतःच्या जाणीवेची तो एक प्रकारची फुशारकी मारत असतो. आणि स्वतः मी स्वयं पूर्ण असणारा सुखस्वरूप आहे याचा विसर पडून तो स्वतःच्या प्रयत्नाने प्राप्त झालेली थोडीशी विद्या, त्याचं झालेलं कौतुक आणि छोट्याशा लाभाने देखील संतुष्ट होतो.
आणि स्वतःची आत्मप्रशंसा करू लागतो. बघा ना, माझ्यासारखं भाग्य कोणाचं आहे या जगामध्ये. माझ्यासारखा दुसरा कोण सुखी आहे या जगामध्ये. अशा विविध प्रकारच्या एखादी उपाधी, एखादं पद प्राप्त झालं, मग तर पाहायलाच नको. ज्ञानोबा म्हणतात की विद्वत्तेचे अंगी भूत भरे. जणू काही विद्वत्तेचा अंगामध्ये भूत संचार होतो आणि त्या ज्ञानाचं प्रदर्शन करण्याचा तो प्रयत्न करतो. पण हे सगळं होत असताना अंतर्मुखतेने तो ह्या गोष्टीकडे पाहत नाही की मी स्वतःच ज्ञान स्वरूप आहे. छोटस वाक्य आहे बरं का हे. गुरूंच्या कृपेने, शास्त्राच्या कृपेने जर कळालं की मी आत्मस्वरूप आहे आणि आत्मा हा ज्ञान स्वरूप आहे, म्हणजे ज्ञान आत्म्याचा गुण नाही तर आत्म्याचं स्वरूप आहे, असं जर कळालं की मनुष्य बाह्य औपाधिक ज्ञानाने कधीच तो हर्षित उल्हासित होणार नाही. कारण माझं ज्ञान, मी आत्मज्ञान हे समुद्राप्रमाणे आहे, तर उपाधीच्या द्वारे प्राप्त झालेलं ज्ञान एका बिंदूप्रमाणे आहे, म्हणून त्याचं तो कौतुक करत नाही. पण सत्वगुणाचा प्रभाव असा आहे की मी ज्ञान स्वरूप आहे हे तो विसरून गेला, याचं दुःख नाही. पण एखाद्या विशिष्ट ज्ञानाने मी ज्ञानी झालो आहे, मला ह्या विषयाचं ज्ञान आहे जे इतरांना नाही, अशा थोड्याशा विषयाच्या ज्ञानाने तो गगना एवढा, म्हणजे तो स्वतःला आकाशा एवढा आणू लागतो, म्हणजे तो गर्वाने फुगून जातो. कशाप्रमाणे होतं हे आपण मागच्या वेळेस पाहिलं की राजा आहे पण त्याला स्वप्न पडलं, जैसा राहू स्वप्ने, आणि मग तो भिकारी झाला आणि मग भीक मागण्यासाठी आपल्याच राजधानीमध्ये तो प्रवेश करतोय. रंकपणे धानीर घे, त्या भिकारीपणाच्यामुळे तो राजधानीमध्ये प्रवेश करतो. त्याच्या सुदैवाने एक दोन दाणा त्याला भिक्षेमध्ये जेव्हा टाकतो, तेव्हा स्वप्नामध्ये भिकारी झालेला मुळात राजा असणारा पण दोन दाण्याने इतका तो संतुष्ट होतो, जणू काही तो स्वतःला मी इंद्रच नाही काय असं स्वतःला तो म्हणायला लागतो. सत्वगुणाच्या बंधनाचा विचार चालला आहे की मी स्वतःला जर आत्मा समजत असेल, सच्चिदानंद स्वरूप हे आत्म्याचं स्वरूप आहे, आणि सच्चिदानंद स्वरूप असणारा जो आत्मा तो मी, तो तीन देहाच्या अतीत आहे. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, ह्या तीन देहाच्या तीन अवस्था, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. पण ह्या देहाच्या अतीत असा मी आहे, परंतु स्वतःला तो देहाच्या तादात्म्यामुळे देहधारी समजतो. तैसागा देहातीता देहवंत झालिया, हो लागे पंडसुता बाह्य ज्ञाने. तो बाह्य जगाच्या ज्ञानानं हर्षित होऊ लागतो. सत्वगुण वाढला की ज्ञानामध्ये त्याची गती होते, त्याला ते ज्ञान समजू लागतं. मग ते ज्ञानाचं स्वरूप कसं आहे? ज्ञानोबा म्हणतात प्रवृत्ती शास्त्र भुजे.
शास्त्र दोन प्रकारचं आहे, एक प्रवृत्ती शास्त्र आणि एक निवृत्ती शास्त्र. संसार, स्वर्ग, भौतिकता वाढवणारं शास्त्र हे प्रवृत्ती शास्त्र आहे. आणि जे श्रेय नाम मोक्ष, परमात्मा, आत्मा, स्वस्वरूपाची अनुभूती करून देणारं जे शास्त्र आहे ते निवृत्ती शास्त्र आहे. म्हणजेच आत्मसाक्षात्काराच्या संबंधाचं शास्त्र हे निवृत्ती शास्त्र आहे. आणि देहाच्या माध्यमातून कर्म, उपासना वगैरे यांचा जो अभ्यास, चिंतन केलं जातं ते प्रवृत्ती शास्त्र आहे. मग याला प्रवृत्ती शास्त्राच्या बद्दलची सगळी माहिती असते. प्रवृत्ती शास्त्र भुजे, भुजे म्हणजे त्याला समजतो, तो जाणतो. प्रवृत्ती शास्त्र भुजे, सगळ्या प्रकारच्या प्रवृत्ती शास्त्रांच्या मधला तो जाणकार असतो. त्याला साहित्य माहिती आहे, संगीत माहिती आहे, कला माहिती आहे. 14 विद्या 64 कलांच्या मध्ये तो प्रवीण आहे. व्यवहारशास्त्र माहिती आहे, नाट्यशास्त्र माहिती आहे, अर्थशास्त्र माहिती आहे. हे प्रवृत्ती शास्त्र तुझे इहलोकातील प्रवृत्ती शास्त्र आहे. पण परलोकातील सुद्धा प्रवृत्ती शास्त्राच्या बद्दल त्याची विशेष गती आहे. म्हणजे शास्त्राने जे विविध प्रकारचे यज्ञविधी सांगितला आहे त्या यज्ञविधीचाही त्याला चांगल्या प्रकारची जाण आहे. म्हणून यज्ञविद्या विद्या उमजे, यज्ञविद्या विविध प्रकारचे यज्ञ, विविध प्रकारच्या फलाला, विविध प्रकारच्या कृतींच्या द्वारे कशी उपयोगिता त्यांची होते या संबंधाचं ज्ञान यज्ञविद्या उमजे. फार काय सांगावं बरं म्हणतात, किंबहुना सुजे स्वर्गवरी, अगदी इहलोकापासून तर स्वर्गलोकापर्यंतच्या भोग प्राप्तीच्या साठी लागणाऱ्या साधना याला सगळं माहिती असतं. म्हणून स्वर्गवरी सुजे, स्वर्गापर्यंत त्याला सगळं काही कळतं, माहिती असतं त्याला. एवढं त्याला सत्वगुणाच्या आधिक्यामुळे सगळ्या शास्त्रांच्या मध्ये, ज्ञानांच्या मध्ये गती असल्यामुळे त्या सत्वगुणाचा प्रभाव असा होतो की तो बंधनामध्ये कसा अडकवतो हे ज्ञानेश्वर मला सांगतात. स्वतःच्या बद्दल तो असं म्हणतो, आणि म्हणे अजी आन मी वाचोनी नाही सज्ञान, चातुर्य चंद्रा गगन चित्त माझे. म्हणे आजी मी वाचोनी सज्ञान आन नाही. तो म्हणतो आजी म्हणजे आजच्या सांप्रत वर्तमान काळामध्ये माझ्याशिवाय दुसरा ह्या भूतलावरती कोणीही दुसरा विद्वान नाही. म्हणे आजी मी वाचोनी आन सज्ञान नाही, ह्यासारखा ज्ञानवान विद्वान ह्या जगामध्ये दुसरा कोणी नाही. म्हणजे मीच सगळ्यात ज्ञानी आहे. स्वतःला ज्ञानी समजणं, ज्ञान स्वरूप असताना स्वतःला ज्ञानी समजणं हा एक मोठा बंध आहे. मला सगळं ज्ञान आहे, मला सगळं ज्ञान आहे असं म्हणताना मी वेगळा आणि ज्ञान वेगळं असं झालं ना. जसं की हा माझा पुत्र आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा पुत्र वेगळा आणि मी वेगळा, तसं मी ब्रह्मज्ञानी म्हणजे मी वेगळा आणि ज्ञान वेगळं असं झालं. इथेच द्वैत निर्माण होतं. पण असं नाही आहे. मी ब्रह्मज्ञानी आहे असं म्हणण्याच्या ऐवजी मीच ब्रह्मस्वरूप आहे. परंतु असं होत नाही.
तो स्वतःला ह्या जगामध्ये सर्वश्रेष्ठ सज्ञान समजतो, त्याच्यासारखं दुसरा कोणी ज्ञानी नाही, अशी त्याला स्वतःविषयीची धारणा असते. इतकाच नाही, चातुर्य चंद्रा गगन चित्त माझे, माझे चित्त चातुर्य चंद्रा गगन. आता चातुर्याला चंद्राची उपमा दिली आहे. चातुर्याला चंद्राची उपमा का दिली आहे? तर चंद्र हा कलाकलाने पौर्णिमेपर्यंत सतत वाढत असतो. तसं माझं ज्ञान हे सतत कलाकलाने वाढत असतं. पण हा चंद्र कलाकलाने वाढतो, पण हा ज्या आकाशामध्ये आहे ते आकाश तर चंद्रापेक्षाही मोठं असतं. तसं चातुर्य रूपी चंद्राला राहण्यासाठीच आकाश म्हणजे माझे चित्त आहे. माझे चित्त चातुर्य चंद्रा गगन. चातुर्य रूपी चंद्राला राहण्यासाठी, स्थिरावण्यासाठी असणारं आकाश म्हणजे माझे चित्त आहे. थोडक्यात काय, चातुर्यालाही शहाणपण हे माझ्यामुळे येतं. म्हणजे मी किती शहाणा आहे, किती चतुर आहे. चतुर माणसा दुसऱ्याला फसवतात. म्हणून आमचे गुरुवर्य वैकुंठवाशी विठ्ठल महाराज घुले म्हणून आम्हाला ज्ञानेश्वरी शिकवायची वारकरी शिक्षण संस्थेमध्ये. तेव्हा ते नेहमी म्हणायचे, हुशारी आणि लबाडी या दोन्ही एकत्र राहत असतात. म्हणून बरेच हुशार माणसं लबाड असतात, असं त्यांचं वाक्य होतं. आणि म्हणून विविध क्षेत्रामध्ये हुशार माणसं आपल्या हुशारीने दुसऱ्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना फसवत असतात. मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात त्या अज्ञानाचा, लोक अज्ञानाचा फायदा आपल्या ह्या ज्ञानाने घेत असतात. म्हणून मी खूप शहाणा आहे, म्हणून आपल्या शहाणपणाचा उपयोग लोककल्याणासाठी केला पाहिजे. म्हणून काल मला एका व्यक्तीच्या बरोबर मी दवाखान्यात गेलो आणि ते म्हटले, तुम्ही खरं ह्या मंडळींना हे सांगायला पाहिजे की ते ज्ञानाचा उपयोग कसा दुसऱ्यांना फसवण्यासाठी करतात. असो, तो मोठा विषय आहे, पण ही ज्याची त्याला विवेक शक्तीने कळायला पाहिजे की मी माझ्या ज्ञानाने लोक कल्याणासाठी उपयोग करणार आहे. फायदा करायचा नाही का? फायदा करून घ्या, पण किती करायचा याची मर्यादा निश्चित करा. दुपारी मी एका माणसाला भेटलो रस्त्यामध्ये. तो म्हटला, महाराज माझ्या खिशात हात घातले तुम्हाला पैसे भेटतील, माझ्या गाडीमध्ये तुम्ही कुठे जरी हात ठेवला तरी मला तुम्हाला पैशाच्या बंडल्स सापडतील. पण तरी देखील तुमच्यासारख्या लोकांच्याकडे पाहिलं की मला हेवा वाटतो की तुम्ही चांगल्या प्रकारे जेवू शकतात, चांगल्या प्रकारे झोपू शकतात. हीच गोष्ट मला भेटत नाही. याचं कारण एक आहे, या सगळ्या वस्तू किती जरी मिळवल्या तर त्याच्या वस्तूंचा उपयोग आपण किती घेणार आहोत. आणि म्हणून स्वतःला शहाणे म्हणणारे माणसं स्वतःलाच ते फसवत असतात. आणि त्याबद्दल मी खूप स्मार्ट आहे, आय नो एव्हरीथिंग. पण मग स्वतः किती जगतात त्यासाठी? त्यांना अन्नाचा किती उपयोग होतो,
वेळेचा किती उपयोग होतो, संपत्तीचा किती उपयोग होतो. कितीतरी जास्तीत जास्त वेळ लोक विनाकारण दुसऱ्यासाठी देतात आणि स्वतःला जगायचंच विसरून जातात. आयुष्य संपून जातं आणि स्वतःला शहाणे म्हणण्यामध्ये स्वतःला शहाणपणाचा पुरुषार्थ गाजवण्याबद्दल ते जरी लोक बोलत असले, पण स्वतःला ते वेळ देत नाही. स्वतःच्या प्रकृतीला वेळ देत नाही, स्वतःच्या कुटुंबाला वेळ देत नाही, किंबहुना स्वतःलाही वेळ देत नाही. म्हणून चतुर माणसं दुसऱ्यालाही फसवतात आणि स्वतः त्यापेक्षा जास्त फसवले जातात, पण याची त्यांना जाणीव पण सुद्धा होत नाही. असो, हे सत्वगुणात्मक वृद्धी झाली सत्वगुणाची की मनुष्य स्वतःला आतून कसा भाषा बोलायला लागतो, तेव्हा समजायचं की हा सत्वगुणाचे बंधन आहे. म्हणून सत्वगुणी माणसाच्या बद्दल आणखी ज्ञानेश्वर महाराजांनी जे म्हटलंय ते खूप लोकविलक्षण आहे. ते असं म्हणतात, ऐसे सत्व सुख ज्ञानी जीवासी लावणी कानी बैलाची करी वाणी पांगुळाची. जुना दृष्टांत आहे 700 वर्षापूर्वीचा. या सगळ्या सत्वगुण वाढल्यानंतर मनुष्य कसा बोलतो आणि हाच त्याचा बंधन कसा आहे याचा विचार चाललाय. ऐसे याप्रमाणे सत्व सुख ज्ञानी, सत्वगुण वाढला की तो स्वतःला सुखी समजतो, तो स्वतःला ज्ञानी समजतो. मग सुखी आणि ज्ञानी समजण्यामध्ये काय गैर आहे? कोण असं म्हणेल यात काय गैर आहे, यात काय गैर आहे? काही गैर नाही असं आपाततः वरवर वाटतं, पण त्यामध्ये गैर कसं आहे ते एका वाक्यात पाहूया. मी स्वतःच नैसर्गिकरित्या सुख स्वरूप असताना छोट्या छोट्या वस्तूंच्या प्राप्तीने मी सुखी झालो आहे असं म्हणणं, आणि स्वतःच मी ज्ञान स्वरूप असताना जगातल्या विविध विषयांच्या माहितीने मी आता ज्ञानी झालो असं म्हणणं, म्हणजे एका बाजूला मी सुख स्वरूप आहे याचा विसर पडतो, मी ज्ञान स्वरूप आहे याचा विसर पडतो, आणि छोट्या ज्ञानाने ज्ञानी समजतो, स्वतः छोट्या सुखाने सुख समजतो असं म्हणणं म्हणजे स्वतःला एखाद्या दाव्याने बांधून घेण्याप्रमाणे आहेत, दोरीने बांधून घेण्याप्रमाणे आहे. ऐसे सत्व सुख ज्ञानी, याप्रमाणे सत्वगुण अशा सुखाने आणि ज्ञानाने जीवासी कानी लावून तो जीवाला स्वतःलाच एखाद्या दाव्याने बांधून घेतल्याप्रमाणे राहतो. कशाप्रमाणे? पांगुळाच्या बैलाची वाणी करी. पांगुळाच्या बैलाची वाणी करी. 12 बलुतेदारांच्या मध्ये पांगुळ नावाचा एक बलुतेदार असायचा आणि त्याचा तो बैल असायचा तो, आणि तो भीक मागण्याच्यासाठी वेगवेगळ्या निमित्ताने वेगवेगळ्या गावामध्ये जायचा. पांगुळाच्या बैलाची वाणी करी. वाणी म्हणजे प्रकारे, जसा तो पांगुळ नावाचा जो बलुतेदार जो आहे एक प्रकारचा, तो आपल्या बैलाला घेऊन गावोगावी तो हिंडत असायचा भीक मागण्यासाठी. तसं सत्व गुण संपन्न असणारे व्यक्ती गावोगावी हिंडत असतात स्वतःच्या ज्ञानाचं प्रदर्शन करण्यासाठी, त्याच्या मोबदल्यात त्यांना पैसा भेटत असेल. हे वाक्य कोणासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलं आहे हे ज्याचं त्याने समजून घ्यायचं. म्हणून खूप ज्याला मॅनेजमेंटचे गुरु असं म्हटलं जातं किंवा गुरु असं म्हटलं जातं, किंवा
छोट्या ज्ञानाच्या साठी काही गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बोलण्यासाठी कोणी जात असेल, त्यांची तुलना ज्ञानेश्वर महाराजांनी पांगोळाच्या बैलासारखी केली आहे वेगवेगळ्या ठिकाणी. असो, हा आपणच आपल्याला लावून घेण्याचा विषय आहे, दुसऱ्याला लावण्याचा विषय नाही. हा सत्वगुणाचा वृद्धी झाली की तो सत्वगुण कसा बंधनाला कारणीभूत ठरतो याचा विचार आपण पाहिला. आणि मग आता रजोगुणाच्या संबंधाची ज्ञानेश्वर महाराजांनी पुढील माहिती बोलण्याकरता सुरुवात करतात. आता हाची शरीरी रंजे जियापरी बांधीजे अवधारी ऐके. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात रजोगुणाच्या नंतर आता हाची शरीरी जियापरी रंजे, बांधीजे ते अवधारी सांगिजेल. आता ह्याच शरीराच्या मध्ये हा जीवात्मा जियापरी रंजे, ज्याप्रमाणे या शरीराच्या मध्ये तो जीवात्मा विविध गोष्टीने विविध अशा गोष्टीमध्ये तो रंगून जातो आणि त्या रंगण्यामध्येच रंगून जाण्यामध्येच हा रजगुण त्याला कशा प्रकारे बांधून टाकतो भगवंत हे सांगणार आहे. याकरता अत्यंत अवधानपूर्वक सावधानपूर्वक लक्ष द्या असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सांगिजेल ते अवधारी, काय सांगिजेल? हाची जियापरी शरीरी रंजे, आणि हाची शरीरी जियापरी बांधिजे ते सांगिजेल. हा जीवात्मा शरीराच्या मध्ये विविध विषयाच्या मध्ये कसा रंगून जातो, त्यामुळे तो कसा बांधला जातो याचं स्पष्टीकरण भगवंत आणि ज्ञानोबा त्या भाष्याच्या रूपानं सांगणार आहेत. अर्जुना लक्षपूर्वक ऐक, असं सगळ्या जीवांना अर्जुनाचं निमित्त करून भगवान बोलतायत. रजोरागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवम् तन्निबध्नाति कौन्तेय कर्म संगेन देहिनम्. आता हा रजोगुण कसा आहे तर रजा हा रागात्मकम विद्धि. 10 मिनिट राहिले. रजोगुण कसा आहे म्हटले? रागात्मक आहे, रंजनात्मक आहे. राग म्हणजे आसक्ती स्वरूप आहे, आसक्ती वाढवणारा आहे. हा रंजनात्मक कामस्वरूपात्मक हा रजोगुण आहे. रागात्मकम, ज्यांच्या ठिकाणी रजोगुण असतो त्यांच्या ठिकाणी आसक्ती खूप असते. आणि या रजोगुणामुळे काय वाढतं? तृष्णा संग समुद्भवम. तृष्णा, तहान. पण इथे तहान असं न घेता, जसं तहानलेला मनुष्य पाणी 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 करत असतो, जसं की आता हे पाणी आहे, पाण्याची अपेक्षा त्याला सारखी असते. तहानलेला मनुष्य सारखं त्याला पाणी हवं आहे. तसं इथे तृष्णा म्हणजे अप्राप्त विषयाची सारखी इच्छा राहणं. तृष्णा, मला ते आहे, मला ते हवं आहे, मला ते हवं आहे. सारखं आय वॉन्ट दिस, आय वॉन्ट दॅट, आय वॉन्ट दिस, आय वॉन्ट दोज. मला हे पाहिजे, ते पाहिजे, ह्या वस्तू पाहिजे, त्या वस्तू पाहिजे. तृष्णा. आणि ती तृष्णेने एखादी वस्तू प्राप्त झाली, एखादी व्यक्ती प्राप्त झाली की मग ती वस्तू वाढवण्यासाठी, ती वस्तू टिकून राहण्यासाठी पुन्हा आसक्ती निर्माण होते. तृष्णा संग समुद्भवम. तृष्णा, आसक्ती, लालसा, त्या वस्तूचा संग कायम राहावं यासाठी पुन्हा
तो प्रयत्न करतो. आणि म्हणून अप्राप्त विषयाची लालसा तृष्णा, याला तृष्णा म्हणायचं. आणि ती तृष्णा पूर्ण होत असताना एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती मिळाली की ती पुन्हा तशीच काय राहावी याकरता सातत्य. ह्या निमित्ताने हा तो रजोगुण काय करतो, बध्नाती. पण कसा बांधतो तो, देहिनाम कर्मसंगेन बध्नाती. रजः देहिनाम कर्मसंगेन बध्नाती. रजोगुण हा देहिनम, अव्ययम देहिनम असं जो मागे शब्द वापरला, अविनाशी असणाऱ्या त्या जीवात्म्याला हा रजगुण कर्मसंगेन बध्नाती. कर्माच्या संघाने म्हणजे कर्माच्या आसक्तीने हा रजगुण बांधतो. रजगुण हा अत्यंत क्रियाशील आहे. रजगुण चंचलता निर्माण करणार आहे. रजगुण अपेक्षा निर्माण करणार आहे. एनर्जेटिक असा असणारा हा रजगुण आहे. रजगुण ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे ते माणसं थकत नाही, खूप क्रियाप्रधान असतात, ऍक्शन ओरिएंटेड पर्सनॅलिटी असते. सतत काही ना काही कृती, सतत काही ना काही क्रिएटिव्हिटी त्यांच्या मनात चालू असते. आणि म्हणून रज शब्दाचा अर्थ मातीचा कण, धूळ असाही होतो. आणि रज म्हणजे रंगून जाणे असाही होतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे रज ह्याची कारणे जीवाते रंजवू जाणे. का रजगुण का म्हणायचं, तर जीवाला ह्या रजगुण हा कोणत्या तरी विषयाच्या मध्ये रंगवून टाकतो. रंगवून टाकतो, स्वतःचा विसर पडून तो त्यात एंगेज होतो. आणि तो रंगून एखाद्या विषयाच्या मध्ये गेला की तो विषय त्याला हवा असतो. म्हणून अभिलाषाचे तरुणे सदाची गा. मग त्याला त्या विषयात रंगून गेला की त्या वस्तूच्या विषयी एक अभिलाषा उत्पन्न होते, ही वस्तू मला हवी आहे. असं हे अभिलाषाचं तारुण्य सदाही रजगुणी माणसाच्या अंतःकरणामध्ये राहत. म्हणजे मला हवं आहे, मला पाहिजे, अशा प्रकारची जी हाव, अभिलाषा, ती त्यांच्या अंतःकरणात कधीही कमी होत नाही. ती नित्य नूतन तरुणच असते. म्हणजे काळ जरी गेलं तरी अपेक्षाचा आहे, आज गेलं तरी अपेक्षा आहे, उद्या गेलं तरी अपेक्षा आहे. अपेक्षा, एक्सपेक्टेशनचं जे बर्डन जे आहे, ओझं जे आहे, ते त्याला कायम सतावत असतं. किंवा ते एक्सपेक्टेशन एक प्रकारचं तरुण आहे, तारुण्य संपत नाही त्याचं. हा रजोगुण जेव्हा अंतःकरणामध्ये प्रवेश करतो तेव्हा काय होतं, हे जीवी मोटके रिघे आणि कामाच्या मधी लागे, मग वारया ओळघे तृष्णेची. हा रजोगुण आहे. जीवी म्हणजे अंतःकरणामध्ये, मोटके म्हणजे थोडा, रिघे म्हणजे प्रवेश करतो. हा रजोगुण अंतःकरणामध्ये याने थोडासा जरी प्रवेश केला तर मग त्याचा परिणाम शरीराच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कसा होतो, तर कामाच्या मधी लागे. तो मनुष्य वेगवेगळ्या कार्याच्या मध्ये तो उन्मत्तपणाने नादी लागतो. त्याला सारखा ध्यास असतो. हा प्रोजेक्ट झाला की तो प्रोजेक्ट झाला की दुसरा प्रोजेक्ट, एका पाठीमागे एक, अशा उन्मत्तपणाच्या कामी तो लागतो. कामाच्या मधी लागे, कामाच्या उन्मत्तपणाच्या तो नादी लागतो. सतत काही ना काही. मग ह्यावरून आपण समजायचं की आपल्या अंतःकरणामध्ये रजोगुण आहे. रजोगुण चांगला आहे. ज्याला सत्वगुणाचं साह्य मिळालं तर असा रजोगुण अनेक विधायक कामं करतो. पण रजोगुणाला तमगुणाचं साह्य मिळालं की तो रजोगुण अनेकांचा विध्वंस करतो. म्हणून कामाच्या मध्ये लागे, मग वारया वळगे तृष्णेची या. मग तो विषयरूपी तृष्णा आणि विषयरूपी तृष्णा हाच वारा, आणि त्या वाऱ्यावरती बसून हा भलतीकडे धावू लागतो. मग वारया ओळघे तृष्णेच्या, तृष्णेची या वारया ओळघे.
मग तृष्णेच्या वारेवरती तो बसून अनेक प्रकारच्या कल्पना करत राहतो. चालता चालता वेगवेगळ्या कल्पना सुचतात, बसल्या बसल्या वेगळ्या कल्पना सुचतात, बोलता बोलता वेगवेगळ्या कल्पना सुचतात. म्हणून त्यांच्या कल्पनेला म्हटलंय की वारया ओळख तृष्णेची या वारया ओळवी, तृष्णारूपी या वारेवरती तो भलतीकडे जातो. तृष्णा संपत नाही. कशी संपत नाही हे सांगण्यासाठी उदाहरण देतात. घृते आंबोखुणी अगियाळे, वज्राग्नीचे साधू कुले, आता बहु थेकुले आहे तेच. अहो म्हटले आगियाळे घृते आंबोखुणी. आगियाळे म्हणजे एखादं प्रज्वलित केलेलं लाकडाचं भाग आहे, इंधन आहे, आणि त्यावरती घृते आंबोखुणी, मग त्या पुन्हा तोपा शिंपडून प्रज्वलित केलं. म्हणजे आधीच अग्नी पेटलेला, त्या पेटलेल्या अग्नीमध्ये पुन्हा तुपाचं साह्य भेटलं, आणि त्या अग्नी तुपाचं साह्य भेटून प्रज्वलित झालेल्या त्या अग्नीला पुन्हा आकाशातून पडलेल्या विजेचं साह्य मिळालं. मग काय आहे? वज्राग्नीचे साधू कुले, म्हणजे लाकडाचं इंधन, त्यात टाकलेलं तूप, म्हणजे त्या अग्नीला तुपाचं साह्य मिळालं. पुन्हा आकाशातील अग्नीचं साह्य, आकाशातील विजेचं साह्य मिळालं. पुन्हा तो अग्नी भडकला, मोठा झाला. मग त्या अग्नीला दुसरं कोणतंही इंधन जाळण्याकरता तो थोडा आहे का जास्त आहे? पण छोटासा अग्नी असेल तरी तो मोठा जाळू शकतो. तो मोठा अग्नी आहे तर किती जाळू शकेल? तशाप्रमाणे म्हटले, अंतःकरणामध्ये एखादी इच्छा निर्माण झाली, मग काय होतं? जसा हा अग्नी, त्याला भेटलं तुपाचं साह्य, मग भेटलं अग्नीचं साह्य, सगळ्यांना जाळू शकेल एवढं मोठं साम्राज्य तयार होतं. तसं अंतःकरणामध्ये एखादी विषयाची इच्छा उत्पन्न झाली की मग चित्त एकदम अस्वस्थ होत. चित्त पित्तच खवळतं. तैसे चाड खवळे,